नमस्कार, मी विद्या विप्राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मसाला रवा अप्पे। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी दही घेतलं। आता हे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचे। जास्त पातळ पण नाही करायचे, थोडंसं घट्टच ठेवायचे। पाहू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे ठेवायची। आता हे 10 मिनिटासाठी मी बाजूला ठेवते, जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुगतो। आता त्याच्यासाठी लागणारे इथं भाज्या कट करून घ्यायच्या। कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता। गाजर, स्वीट कॉर्न तुम्ही टाकू शकता। आता इथं मी कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर 2 चमचे उडीद डाळ टाकायची, त्याने खूप छान टेस्ट येते आपल्याला। उडीद डाळ टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि आपण कट केलेल्या भाज्या त्यात टाकून घ्यायच्या। हिरवी मिरची, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा। आणि भाज्या जास्त परतवायच्या नाहीत आपल्याला, त्यातला फक्त थोडासा कच्चापणा निघून गेला पाहिजे, म्हणून त्या परतून घ्यायच्यात। परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते पटकन परतल्या जातात। व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता इथं मी थोडंसं मीठ टाकते त्याच्यात। मीठ टाकल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे। हे कट करून घेतलेल्या भाज्या आपण परतून घेतल्या त्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायच्या। पाहू शकता तुम्ही रवाही चांगल्या प्रकारे फुगलाय। आता इथं जर तुम्हाला थोडं जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यात। आता इथं मी हे कट केलेल्या भाज्या त्यात मिक्स करून घेतल्या। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। ही कोथिंबीर टाकून घ्यायची त्यात आणि तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। थोडंसं खायचं सोडाही पण त्यात टाकायचा। आता इथं मी एका बाजूला अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवलं आहे। अप्पे पात्र चांगलं गरम झाले की अप्पे पटकन तयार होतात। अप्पे पात्रात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मिश्रण टाकल्यानंतर 5-7 मिनिटासाठी ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून अप्पे चांगले तयार होतात। खायलाही खूप टेस्टी लागतात आणि मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। 5-7 मिनिटानंतर हे पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे तयार झालेत, किती मस्त फुगलेत अप्पे। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।